नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपनास किचन मराठी चॅनलवर। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रोजच्या वापरातले मसाले वापरून ढाबा स्टाईल किंवा कराडचा प्रसिद्ध अख्खा मसुरा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ओतून घेतलं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली परतल्यानंतर यात आलं लसूणची पेस्ट टाकायची। आलं लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची। त्यानंतर यात 2 बारीक कापलेले कांदे टाकून घेऊ। कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा इथे व्यवस्थित मऊसूत असा परतला आहे। यात आता 2 बारीक कापलेले टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो देखील ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित मऊसूत परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे मऊसूत असा शिजला आहे। अगदी अर्धा मिनिट तुम्ही कांदा आणि टोमॅटो एकत्र शिजवला तरी चालेल। यात आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। त्यासाठी इथे मी सर्वप्रथम 1 चमचा धनेपूड टाकली, 1 चमचा जिरा पावडर टाकायची, 1 चमचा काळा मसाला टाकायचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया, अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। टाकलेले मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। कमी गॅसवर सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। यात आता अगदी 2 ते 3 चमचे इतकं पाणी ओतून घेऊ। मसाल्यांमध्ये पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे। ही प्रोसेस करताना गॅस कमीच ठेवायचा, एवढं लक्षात ठेवा। आता यावर झाकण ठेवून हे मसाले आपल्याला अगदी 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। तर इथे 1 मिनिट झाला आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त अशी तरी आली आहे। पाणी टाकल्यामुळे मसाल्याला छान अशी तरी येते आणि आपली भाजी खायला देखील टेस्टी लागते। ही प्रोसेस तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। यात आता आपण भिजवून घेतलेली मसूर टाकून घेऊ। तर इथे मी 1 वाटी मसूर घेतली आहे। ही मसूर मी 7 ते 8 तास चांगली भिजवून घेतली आहे। तुम्हाला जर का ही रेसिपी अगदी झटपट बनवायची असेल तर तुम्ही ही मसूर 2 ते 3 तास कोमट पाण्यामध्ये देखील भिजवून घेऊ शकता। तर ही संपूर्ण मसूर मी आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे। मसूर आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। पाणी न टाकता ह्या मसाल्यामध्ये सुरुवातीला मसूर व्यवस्थित परतून घ्यायची आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे। संपूर्ण मसूर मी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतले आहे। तर तुम्ही बघू शकता संपूर्ण मसाला ह्या मसूरला व्यवस्थित लागला आहे। आता अगदी 2 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून ही मसूर आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे। तर इथे 2 मिनिटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे मसाल्यामध्ये ही मसूर व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि छान परतली देखील गेली आहे। एकदा आपण ही मसूर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी 3 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे। लक्षात ठेवा, पाणी टाकताना आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मीडियम गॅसवर ह्याची आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा, भाजीला छान अशी उकळी आली आहे। भाजीला तरी देखील मस्त आले आहे। आता कढईवर झाकण ठेवून ही मसूर आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। तर इथे 10 ते 12 मिनिटं झाले आहे। तुम्ही बघू शकता अख्खा मसूर शिजून तयार झाला आहे। आपण यात कुठलंही वाटण घातलं नाहीये। अगदी झटपट ही रेसिपी बनवली आहे। माझ्यासारखाच जर का तुम्हालाही प्रश्न पडत असेल की नवऱ्याच्या किंवा मुलांच्या टिफिनला काय बनवून द्यायचं, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। यावर आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। टाकलेली कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही भाजी जिरा राईस, चपाती तसेच भाकरीसोबत खूप टेस्टी लागते। तर इथे आपला ढाबा स्टाईल किंवा कराड स्पेशल
अख्खा मसुरा बनून तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सपनास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.